नमस्कार मंडळी, मी अर्चना दोटेकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हा एक दिवाळी स्पेशल फराळची रेसिपी दाखवणार। ही रेसिपी करव्यासय सोपी आहे आणि हेल्दी बी आहे आणि ह्या रेसिपी खूप कमी जिन्नसय लागता। रेसिपीचे नाव आहे मुगांचे लाडू। सो त्याच्याकरता आम्हा दोनच जिन्नस हवे, एक म्हणजे मूग आणि दुसरा म्हणजे गुळ। सो पहिली मी मूग घेतले आणि ते बारीक गॅसाचेर व्यवस्थित भाजून घेतले। हे भाजव्या अराउंड एक 10 ते 15 मिनिटां लागता आणि हे चाळवीतच भाजून घेवायचे पडता, नाही जाल्यार मूग खालती लागवची शक्यता असते आणि आम्हा ते न जळता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। सो एक म्हणजे 15 ते 20 मिनिटांनी मूग भाजून झाले। मग त्याच्यानंतर मी ते थंड करव्या ठेवले। ते थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्याची बारीक अशी पूड करून घेतली आणि ही पूड बारीकच हवी। जर त्याच्या मुगांचे दाणे उरले किंवा जर मोठे मोठे तुकडे उरले जाल्यार ते लाडू बरे लागत नाही। मग त्याच्यानंतर ती पूड मी एका साइडीन भांड्या काढून ठेवली आणि नंतर त्यात सेम मिक्सराच्या भांड्या मी बारीक चिरलेला गूळ आणि थोडेसे पाणी घातले आणि मिक्सरात त्याची एक ठीक अशी पेस्ट करून घेतली। मग त्याच्यानंतर ही पेस्ट मी त्या मुगांच्या पावडरी घातली आणि असे हातान मिक्स करव्या सुरू केले। मग त्याच्यानंतर मिक्स करताना माझ्या लक्षात आले की त्याच्या अणी थोडा गुळ हवा। सो म्हणून मी त्याच्या अणी थोडी गुळाची पेस्ट घातली। घालताना ती माझी अधिक झाली। सो माझ्या लक्षात आले की आता हे मिश्रण बरेच पातळ झालाय। सो त्याच्याकरता मी त्याच्या अणी थोडी मुगांची पावडर घातली आणि हे मिश्रण मध जसे हवे होते तसे मातशे घट्टसर असे एकजीव करून घेतले आणि आता हे मिश्रण मध जसे हवे होते तसे झाले आहे। सो त्याच्यानंतर मी आता त्याचे लाडू वळव्या सुरू केली। एक लाडू मी तुम्हाला वळून दाखवते। सो हा असा मी लाडू एक वळून घेतला आणि अशाच प्रकारे मी बाकीचे लाडू करून घेतले आणि तुम्ही बघू शकता माझे आता सगळे लाडू करून झाले आहे। सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मग सांगा तुम्हाला आवडली की नाही ती। बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ।